नमस्कार. एक हत्तीण आणि एक कुत्री त्यांची खास मैत्री असते. त्यांच्या इतरही मैत्रिणी असतात, पण या दोघी खास मैत्रिणी असतात. काही दिवसांनी त्या कुत्रीला 4-5 अशी छान गुटगुटीत पिल्लं होतात. ती पिल्लं मस्त खेळत असतात एकमेकाशी. हत्तीला मात्र काही पिल्लं नसतात, होत पण नाहीत. अजून काही दिवस जातात, दुसरं वर्ष येतं. कुत्रीणी जी आहे ती साधारणतः 2-1 महिन्यामध्ये अजून पिल्लं देते. प्रत्येक 2-2 महिन्यांनी तिला पिल्लं होतात आणि खूप परिवार तिचा वाढतो. हत्तीणीला मात्र काही पिल्लं होत नाहीत. बाकी मैत्रिणी त्या हत्तीणीला चिडवतात की बघ त्या कुत्रीला किती पिल्लं झाली, तुला मात्र काहीच नाही. तिला पण मनातनं वाईट वाटतं, अरे काय आपण वाईट केलं, आपल्याला काही पिल्लं होत नाहीत. पण साधारणतः 2-1 वर्ष झाल्यानंतर त्या हत्तीणीला एकच पिल्लं होतं आणि ती इतकं गुटगुटीत असतं, इतकं छान असतं की कुत्र्याच्या कित्येक पिल्लांपेक्षा सुद्धा ते खूप ताकदवान, खूप हुशार असं निघतं. सांगण्याचा उद्देश काय, की आपण जी तुलना करतो ती बऱ्याचदा अनाठायी असते. प्रत्येकाला यश मिळण्यासाठी किंवा काही गोष्ट मिळण्यासाठी हा लागणारा वेळ वेगळा असू शकतो. त्याचे स्वतःचे प्रयत्न, त्याचा वेग, त्याची आधीची कर्म या सगळ्यांनुसार ते यश किंवा अपयश मिळत असतं. पण आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं गेलं आहे, तुलना. शाळेमध्ये मार्क्सची तुलना, किती मार्क्स मिळाले, याला किती मिळाले, त्याला किती मिळाले, गणितात किती मिळाले, मराठीत किती मिळाले, त्याला का तुझ्यापेक्षा जास्त मिळाले. ते झालं की नोकरीमध्ये पगाराची तुलना. मग संसारामध्ये तर काही कमीच नाही. बायकोची तुलना, सासूची तुलना, सासऱ्याची तुलना, सुनेची तुलना, मुलांची तुलना. इतकंच काय, पुढे अध्यात्मामध्ये सुद्धा लोक तुलना करतात. माझी साधना किती, तुझी साधना किती, तुझे गुरु किती मोठे, माझे गुरु किती मोठे. ही जी भावना आहे, या भावनेतनं एक तर न्यूनगंड येतो किंवा अहमगंड येतो. म्हणजे सुपॅरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आपण म्हणू शकतो. कशाला गरज आहे स्वतःला कमी लेखण्याची किंवा दुसऱ्याला कमी लेखण्याची? काही कम्पॅरिझन आहे का? प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी ठीक आहेत, चांगले आहेत, पण आपल्याला तुलना केल्याशिवाय सहनच होत नाही. आणि हेच आपण बघितलं तर सोशल मीडियानंतर फारच विचित्र प्रकार झाला आहे. फेसबुक घ्या, इंस्टाग्राम घ्या, लोकांचा फक्त आयुष्यातला चांगलाच भाग आपल्याला दिसतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं की लोकांचं आयुष्य खूप छान चाललं आहे. त्यांनी काय मेहनत घेतलेली असती, त्यांचे जे हसरे चेहरे असतात त्याच्यामुळे काय अश्रू असतात हे काही दिसत नाहीत आपल्याला. आणि मग आपण स्वतःची तुलना करायला लागतो आणि दुःखी होतो. मग बरेचदा असं कळतच नाही की आपण दुःखी काय आहेत. त्याचं मुख्य कारण बऱ्याचदा तुलना ही अशी असती आणि तुलना आपल्या आनंदाची चोरी करते. जसं बांबूचं रोप असतं, बराच काळ तर जमिनीच्या वर दिसतच नाही, आत वाढत असतं. पण जसं ते जमिनीच्या वर येतं तेव्हा त्याची वाढ इतकी जास्त व्हायला लागते पटापट, की इतर रोपं जी आधीपासून वर असतात त्याच्यापेक्षा खूप पुढे ती जातात, वर जातात, उंच जातात. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आता माझं किती चाललं आहे, दुसरा किती पुढे गेला आहे, हे काही कम्पेअर करायची खरं काही गरज नसते. आपल्यापैकी प्रत्येकजण परमेश्वरांनी बनवलेली एक अद्वितीय, युनिक अशी कलाकृती आहे. आपण स्वतःला इतरांशी कम्पेअर करणं, तुलना करणं किंवा इतर 2 वस्तूंची आपापसात तुलना करणं हा एका परीने परमेश्वराचा अपमान आहे. असं म्हणण्यासारखं की तू हे कमी बनवलंस आणि हे जास्ती बनवलंस. ही कलाकृती त्याची. त्यामुळे तुलना करणं हेच आपण थांबवलं, कमी केलं. आपली इतरांबरोबर तुलना, लोकांची आपापसातली तुलना हे न करता जो तो त्याच्या जागी ठीक आहे, जो तो त्याच्या जागी चांगले गुण आहेत ते घ्यावेत, असंच आपण केलं तर आपलं आयुष्य खूप आनंदी होऊ शकतं. असे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा. नमस्कार.